मुकुटाचा दाना चहूकड बहरला राना पाटामध्ये झुळू झुळू पाणी पाखराच्या चोचीतली गाणी शेतामध्ये राबणारा लेक काळ्या मातीचा रांगडा तू मर्द माझा भाळाच्या छातीचा वेडापिसा छंद असा लागला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला सुनबाई, आज तुमचा पहिला दिवाळ सण. उत्तमराव लय चिडला असतील आमच्यावर. वहिनी जायचं की गोदा का होती इथं. हाव तसं नाही भाऊजी, घरातलं कोणीतरी पाहिजे हवं. सूरज द्या. वय आबा. लय छान आहे. हे पकड. औक्षवंत भाऊ. सुनबाई, यो हार आम्ही खास तुमच्यासाठी बनवलाय बर का. दोन बनवले ती एक सारखे. दोन? दुसरा रानाच्या बायकोसाठी. कुस्तीची आण सकाळी दिल्याशिवाय जेवणारच नाही मी. चला समधी फराळाला. अरे राणा, अरे असं कसं उपाशी जातोस. भूक नाही मला. ये तू. अरे बघितलं का, बायकोचं नाव काढल्यावर कसा लाजला. भूक बी लागत त्याला. उपाशीच गेलं पोरग. आता त्याच्या जेवणाचं मला बघायला पाहिजे. तुम्ही समधी चला फराळाला. चला. मामनजी, कोण आहे पोरगी? नाही म्हणजे घरानं चांगलं आहे ना व. आम्हाला कसं ठाव असणार. आम्ही तुमच्यावर जिम्मेदारी दिली. आम्ही कशाला त्याच्यात पडू. तुम्ही काही काळजीच करू नका मामनजी. अहो, राणा भाऊजींसाठी आम्ही जगातली एक नंबर पोरगी हुडकून काढू बघा. अहो, ती खात्री आहे म्हणून तर तुमच्यावर जिम्मेदारी दिली. बरं चला फराळ करून घेऊ. चला. वय वय. मर मर मरायचं, राब राब राबायचं आणि पदरात काय तुसड बोलणं. काय झालं आई? काही नाही, दिवाळी आहे म्हणून गोड पदार्थ जास्त खाऊ नका इतकंच म्हणले मी. तर भडकले माझ्या अंगावर. चिडले. तुला डोकं नाही म्हणाले. वर म्हणाले स्वार्थीपणानं विचार करत जाऊ नकोस. अगं मी स्वार्थीपणानं विचार करते का ग? यांच्या तब्येतीची काळजी वाटली म्हणून बोलले ना. मी बोलू का बाबांची? नको. तशी सहसा चिडचिड करत नाहीत ग ते माझ्यावर. मनात साठवून काम करत राहतात आणि अचानक कधीतरी असे फुटतात. पण मनात काही असत नाही त्यांच्या. हे पुरुष ना,
हे सगळे पुरुष ना असेच बघ, त्यांच्या मनात असते आणि बोलतात मात्र भलतच. पण त्याचाही खूप त्रास होतो ना ग आपल्याला. या पुरुषांना आपलं मन कुठे कळतं, तेवढं डोकं असायला पाहिजे ना. शेवटी आपणच समजून घ्यायचं सगळं. जाते आणि एकदाच त्यांना सॉरी म्हणून टाकते, त्याशिवाय मला चैन पडणार नाही. घ्या म्हणजे मी सुटलो. हे तुमचं परत केलं, आपला समजा यावर संपला. आता यापुढे कधी बी भेटणार नाही. आई म्हणते तसं राणाच्या बाबतीत पण असेल का? राणाच्या मनात नक्की काय होतं हे समजून घेतलंच पाहिजे, पण कसं? हद्द झाली या माणसाची. साध्या ब्रेसलेटच्या ऐवजी सोन्याचं ब्रेसलेट दिलं. राणाजी, आता भेट होईलच. बरकत, काय चाललंय रे तुमचं? तिने एका शब्दानं तरी मागितलं होतं का रे ब्रेसलेट तुमच्याकडं? कोण बोलला सर? तुमचा राणादास बोललाय. व्यवहार संपला, आता परत भेटू नका असं बोलून गेलाय. आम्ही काय मागं लागलोय व्हाय रे तुमच्या? का दुखावलं रे आमच्या अंजलीला? तिथं राणानं माझं डोकं पिकवलंय, तिथं तुम्ही असं बोलताय. मधल्या मध्ये माझी का सब्जी? तुझा दोस्त आहे ना त्यो, मग? अहो बाई त्याच्या समोर आल्या की त्याला बोलायचं नाही सुचत. चुकून बोला असेल एखादा शब्द. असं आहे व्हय? ताजा आहे का दूध? शिळे कधी घालत नाही आपण. हा दे मग 1 लिटर. हे घे आणि व्यवहार संपला आता आपला. समजावून सांग तुझ्या राणा दादाला. असं गणित आहे वय, सोडवायला लागणार. खरं यंदाच्या बारीला लंगोट द्यायची पायी कुणावर त्या काय माहित. आईला मला वस्तादांचं एक गणितच कळत नाही. सगळ्यांना सोडून शेवटची कुस्ती हरणाऱ्याला लंगोट द्यायची सजा का? अरे बाकीच्या कुस्त्या लिंबू टिंबू असतात, महत्वाची असते ती शेवटची कुस्ती. त्यात जो हरला तो खरा हरला असं वस्ताद म्हणतात. औंधा कोण हरते बघू, राणा तर हरणारच नाही. अरे असं काय नाही, उद्या काय बी होऊ शकतं. एखादा खमका पैलवान समोर आला तर मी बी हरू शकतो. अरे थांब की, वस्तादने आम्हाला डायरेक्ट घरी जायला सांगितल्यात. हो थांबा. खरं तर मी तुम्हाला भेटणार नव्हते, कारण तुम्ही सगळा व्यवहार पूर्ण केलाय. पण जो केलाय तो चुकीचा केलाय. हे तोळा कमी पडलं काय? त्याचं काय झालं? अहो ती अंदाजाने सांगितलं म्हणून 1 तोळा. नाही,
नाही, तोळ्याचाच घोळ आहे. अहो, माझं ब्रेसलेट साधं होतं, सोन्याचं नाही. आता सोन्याचं काय नाही, साधं काय. तुम्हाला साखी मिळाल्याशी कारण. असं कसं? तुमची जशी काही तत्व आहेत ना तशी माझी आहेत. मला नाही घेता येणार आहे. मला माहितीये तुम्हाला मला भेटायचं नव्हतं, पण हे ब्रेसलेट सोन्याचं निघालं ना म्हणून भेटावं लागलं. नाहीतर अशी रात्रीची कधी मी बाहेर नाही पडत. अंधाराची भीती वाटते मला. हे घ्या. हो, असं करू नका, मी पडत अडकीन. ते ठेवा तुमच्याकडे. हो, नाही नाही, जोपर्यंत मला पटत नाही ना तोपर्यंत मी नाही ठेवू शकत. हे घ्या घ्या. हो हा काय अवघडपणा. तर बाईंच्या मनाला पटवायचं तरी कसं. राणा, अरे तू अडकत चालला यात. काय रे, काय झालं? रेणूबाई भेटल्या होत्या. तू चुकलास गड्या. पाठक बाईसनी व्यवहार म्हणालास तू. व्यवहार म्हणजे काय माहिती आहे का तुला? सांग बघू. व्यवहार म्हणजे व्यवहार. पाठक बाईंची साखी माझ्याकडनं गमावली, ती परत केली, त्यात चूक आहे माझी. गलती काय नाही, पण शब्द गलतच की. आता व्यवहार म्हणजे मी तुला सांगतो. आता समज मी तुला 1 लिटर दूध दिलं आणि त्याचं 50 रुपये तू माझ्या तोंडावर फेकून मारल्यासारखं मला वापस केलंस, तेव्हा तुझा आणि माझा व्यवहार संपला. किराणा दुकानदार जर उधारीसाठी रोज माझ्याकडे तगादा धरत असेल, तेव्हा मी त्याचं उधारीचं पैसे त्याच्या तोंडावर फेकून मारल्यासारखं वापस केलं, तेव्हा त्याचा आणि माझा व्यवहार संपला. मग आता मला सांग, पाठक बाईंच्या बरोबर कसला व्यवहार संपवलास तू बाबा? अरे तू व्यवहार म्हटलास ते त्यांच्या दिलाला लय लागले. हे तुमचं परत केलं, आपला समजा यावर संपला. वय चुकलंच माझं. चुकीच्या जागी चुकीचा शब्द गेला माझ्याकडनं. माझ्या बोलण्याचं बाईंना वाईट वाटलं असणार. हा, म्हणूनच त्यांनी साखळी परत दिली असणार. आणि मला वाईट वाटू नये म्हणून सोन्याचं कारण दिलं असणार. अरे मग तू दी की आता वापिस त्यासनी. जोवर मनाला पटत नाही तोवर घेणार नाही म्हणल्यात. मग पटव की, त्यात काय एवढं मुश्किल? सोपं आहे वय. परत शब्द चुकला बिकला तर बाईलाही कवळतील. हा, असा कसा चुकल? अरे कुस्ती खेळताना डाव कधी चुकलाय का तुझा? अजिबात नाही. का? कारण तू दिलापासून कुस्ती खेळतोस म्हणून. तसंच बोल त्यासनी दिलापासून. बिलकुल नाही चुकणार. हे बघ, चूक सुधारायची चांगली संधी आहे, घालवू नगस. दिलापासून बोल, दिलापासून. पटेल त्यासनी. आता दिलापासून म्हणजे कसं? पर काय पण म्हण गड्या, तू चुकलास. अरे बाईसनी व्यवहार म्हणालास तू. हे बस कर की, किती आहे तेच सांगणार. पर कमाल आहे गड्या तुझी. अरे व्यवहार म्हणालास तू, व्यवहार. बस कर की. अरे कापडा तरी बदल घराकडे जाऊन. नाही, आधी ह्यो विषय कटाप करणं आणि मग बाकी समजा. ही बी पहिला ठेव नीट. हे ठेव रे तिकडे. थांब रे, हे नको.
ते पहिला हे राहू दे, ते ठेव. इथलं पडलं रे ते ठेवतो की आपण ठेवूया. घोडा पण असू दे. काय पैलवान गँग, भारी आहे की किल्ला, पूर्ण व्हायचा आहे काय? अरे झाला की, दिवाळी झाली, तोडायला लागलोय, तेच काम चाललंय. असं आहे वय. ए, माझं एक काम होतं तुमच्याकडे. काम काम काम. चला या. सांग 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 सांग. सांगू? हा हा. तिकडे नको, तिकडे जाऊया. हा चला. सांगू? शाळेत चुकलं तर काय करता तुम्ही? परत चूक करत ना, असं 100 वेळा लिहून देते. शाळा खातो. समोर कोण असतंय त्यांच्याकडे असते सगळं. ते वाटकबाईंसमोर चुकलात तर? बाईलाही साध्यात त्या म्हणतात की चूक कळायला पाहिजे, पटायला पाहिजे, म्हणजे छडी खायची काय गरज नसते. नुसतं सॉरी म्हणले की त्या खुश. मग माझ्यावर काय एवढा मोठा राग? कोणी धरला तुझ्यावर राग? सांग नुसतं. कुणी नाही, कुणी नाही. मला तेवढं फक्त काय ते सॉरी तेवढं लिहून द्या की. शाळेला सुट्टी असल्यावर आम्ही लिहित बीत काय नाही, होय की नाही रे? अरे असं करू नका. हा, अरे तुम्हाला पाहिजे ती देतो, पाहिजे तेवढ्या फटाकडे देतो. पाठकबाईंनी सांगितले की फटाकड्या उडवायच्या नाहीत, त्यानं ध्वनी आणि वायू प्रदूषण होतंय आणि लोकांसनी बिलही त्रास होतोय. पण ते सॉरी तेवढं लिहून द्या की. ठीक आहे. इंग्लिश जा रे, वही पेन आण जा. आला. हे घे पोस्टर, ते लिहू. लवकर. पर तू कुणाला सॉरी म्हणणार आहेस? तुला काय? चला घरला जावा ना, अभ्यास करा. शिकल तो टिकल म्हणलंय का नाही? अरे बघ, पाठकबाईंसारखं बोलायला लागला. घरी जावा, अभ्यास करा. ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या, वान नाही पर गुण लागला. ए, गप बस आता, ते एकेकाला पाण्यात फेकून देईन. चल निघा, चला चल. चला किल्ला आपलं काढूया. हे काय? सॉरी, आपल्या दोस्तांनी लिहून दिले. अरे पण तुला वाचता येते का? पोराने दुसरंच काहीतरी लिहून दिलं असलं म्हणजे किती बिलेंदर आहेत माहिती नव्हती. हा वय र. अरे पण सॉरी तर बोलायलाच लागेल. एक तर सॉरी बेरी बोलायची सवय नाही आपल्याला. बाईंसमोर बोलायचं म्हटलं की भ्याच वाटतं. आणि या टायमाला चुकलो तर बाई जीवच घेतील माझा. अरे काय नाही, सोपं आहे. तू कुस्तीची प्रॅक्टिस कशी करतोस ना बघ, तसं सॉरीची बी करू, जमल तुला. हे अरे पण प्रॅक्टिसला बाई कुठे आहेत? अरे आहेत की, नुसतं साडी नेसलो म्हणजे झालं. चल दाखव तू. अरे चल की दाखव तू. बोला आता मी सांगितले तसं. हा थांब थांब. हा राणाजी, आज एरवाई चालायचा, काय काम काढलं म्हणायचं? काम म्हणजे तसं बघा. अहो घाबरताय कशाला, बोला की. म्हणजे ते काय झालं माहितीये का? अहो तुम्ही सांगितलंच नाही तर आम्हाला कसं कळणार बरं? असं का करतायसा, बोला की. हे मध्ये मध्ये बोलू नको तू, आधीच समजा विसरतोय.
अरे बोल की लवकर, बाईचं शाळेत जायचंय ना व? म्हणजे ते त्या दिवशी तुम्हाला जे बोललो त्याचं वाईट वाटलं असेल. दिलापासनं बोल, दिलापासनं. हा माझ्या मनात नव्हतं तसं, माझं चुकलं. अरे दिलापासनं बोल की, म्हणजे नाही चुकणार. चुकलं माझं, एकदा माफ करा या लेकराला. लेकराला नाही र, रानाला. हा 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 या रानाला माफ करा. अरे दिलापासनं बोल, दिलापासनं बोल. सॉरी. हे अरे सांग की त्याच घ्यायला. ए अरे बुजगाव नाही ते कसं घेईल? हा बर, बऱ्यापैकी असं समजा जमलंय. आता खेळ फायनल खेळी. हा आता मार्किक पटपटीला आणि जाऊया बाईंच्याकडे. चल.